नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शेती करत असताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे आणि त्याचा वापर करायला पाहिजे, थोडं पारंपरिक सोडून. तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, ती आहे दगड गोळा करायची मशीन. म्हणजे रानातली जी दगड धोंडे गोटे आहेत, तर ती गोळा करायची मशीन आहे. तर ती कशी काम करते, तर ते आज तुम्हाला मी दाखवणार. तर चला पाहूया. तर यामध्ये पाहू शकता रानाची कंडिशन अशी आहे, किती दगड गोटे आहेत. आता ही मशीन कशी दगड गोळा करते ते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. तर जमीन ही सुरुवातीला थोडी मशागत करून घ्यायची आहे, जेणेकरून जे रानामध्ये पोकळी तयार होते, तर ती जिथंपर्यंत मशीन खाली जाते तिथंपर्यंत गेले म्हणजे ते पूर्ण दगड उचलून घेऊ शकते. तर आता आपण व्हिडिओमध्ये बघा की कशा प्रकारे दगड उचलायचं काम करते. आता या दोन्हीमधील फरक पण मी तुम्हाला दाखवतो. दुराळा थोडा बाजूला जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. तर आता याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की हे जे आहे, इथून ट्रॅक्टर गेलेला आहे, दगड गोळा केलेला आहे आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये राहिलेला आहे. तर दोन्हीमध्ये आपण पाहू शकता की किती फरक आहे. तर काय होतं याच्यामुळं, काय होतं तर रानातली जी बाकीची दगडधोंडं असतात ते म्हणजे पिकांना अडचण करत असतात मशागत करताना. तर ती न करता ज्यावेळेस हे पूर्ण भरतं, तर याला एक लहान डम्पिंग आहे आणि आपण एक दुसरं जे डम्पिंग असतं ते आणून जर उभा केलं, तर हे आपण पाहिजे त्या ठिकाणी येऊन ओतता येतं. किंवा या यंत्राच्या साह्यानं जर केलं, तर तिथल्या तिथं आपल्या शेताच्या बांधावर किंवा वाट असेल, अगदी लहान दगड असतील, तर आपण आपल्या शेताला जाण्या येण्याचा रस्तासुद्धा ते करू शकतो. तर हे आधुनिक तंत्रज्ञानाची आपल्या शेतीला खरंच गरज आहे आणि शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर वापर करायला पाहिजे. आता जर आपण शेतमजुरांकडून जर करायला गेलो, तर शेतमजूर काही प्रत्येक दगड घेत नसतं व ते जास्त कॉस्टली होत जातं आहे. आणि याच्या जर माध्यमातून केलं, तर लहान मोठे सर्व दगड एका टायमाला जातात. एकरी 4 ते 5 तास चालतं हे मशीननं. सरासरी दगडावर अवलंबून असतं, कमी जास्त होऊ शकते. तर हे जर केलं, तर आपल्याला सुरुवातीचा जो काही लेअर आहे, तर त्याच्या माध्यमातून हे पूर्ण जी दगड आहेत ते अशा प्रकारे निघून जातात. आणि याच्यातला फरक जर आपण स्पष्ट दिसतो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, तर पहा. तर असेच वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये केले, तर काय होतं, थोडं आपलं जी जमीन आहे त्यातून जे येणारं उत्पादन आहे ती जास्त मिळायला सुरुवात होते. होणारा त्रास आहे तो कमी प्रमाणात होतो. तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आहेत त्याची माहिती मिळत जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.